तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर। दुपारचा आता 1 वाजला आहे, लंच झाला आणि लंच नंतर आमचा ब्रेक असतो। तर 1 ते 3:30 आमचा ब्रेक असतो, म्हणून जरा फ्री टाईम होता, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊन व्हिडिओ बनवूया, म्हणून खास व्हिडिओ बनवण्यासाठी ते बाहेर आलो आहे। तर शिपबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर आता मी ऑइल टँकरवरती आलो आहे। आधी मी 4 शिप गॅस टँकर केल्या होत्या, पण आता मी ऑइल टँकरवरती आलो आहे आणि आधीची कंपनी पण वेगळी होती आणि ही कंपनी आता वेगळी आहे। तर आमच्या गॅलीवाल्याच्या कामामध्ये काय फरक नसतो। ऑइल टँकर असू दे, गॅस टँकर असू दे किंवा कंटेनर शिप असू दे, आमचं काम तर सगळीकडे सेमच असतं। बाकी लोकांच्या कामामध्ये जरा चेंज असतो, कारण शिपचं डिझाईन वगैरे वेगळं असतं, पण आमचं काम जेवण बनवायचं ते तर सगळीकडे सेमच असतं आणि रुटीन पण सेम असतं, टाईम टेबल पण सेमच असतो। फक्त जागा जरा वेगळी असते, गॅलीमध्ये वगैरे थोडा फरक असतो, बाकी काम सेम असतं। तर मी आधीच्या 4 शिप सेम शिपवरती काम केलं होतं, त्यामुळे मला तिकडची सवय झाली होती, पण तिथून अचानक आता चेंज झालं आहे, त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटतं आहे, पण काम तर तेच आहे। त्याची पण होईल आता सवय हळूहळू। आणि आता शिपबद्दल सांगायचं म्हटलं तर ही शिप आता 350 मीटरची शिप आहे, खूप मोठी शिप आहे। बघायला तुम्हाला आता छोटी वाटेल व्हिडिओमध्ये, पण तुम्ही विचार करून बघा 350 मीटर म्हणजे किती मोठी असेल। आणि माझी आधीची शिप 300 मीटरची होती, तर ही शिप तिच्यापेक्षा 50 मीटरने जास्त आहे, खूप मोठी शिप आहे ही। तर हिला VLCC म्हणतात। VLCC म्हणजे व्हेरी लार्ज क्रूड ऑइल कॅरियर असा ह्याचा फुल फॉर्म होतो। आणि ह्याच्यापेक्षा पण मोठी शिप असते, तिला ULCC म्हणतात, अल्ट्रा लार्ज क्रूड ऑइल कॅरियर। तर ती 400 मीटरची असते, 450 मीटरची पण असते। आणि मला माहिती आहे, मी सगळ्या कमेंट वाचत असतो, तुम्हाला गॅलीमधले व्हिडिओ बघायचे आहेत, तर गॅलीमधले पण व्हिडिओ येणार। आत्ताच तर आलो आहे, अजून खूप दिवस आहेत आपल्याकडे, मी बनवणार, पण आत्ताच कशी सुरुवात आहे, आता कामाला म्हणजे कामावरती मी आता नवीन आहे आणि सुरुवातीलाच मग मोबाईल घेऊन गॅलीमध्ये जाणं जरा बरोबर वाटत नाही। आधी जरा सगळं काम वगैरे बघून घेतो, मग कामाचं एकदा सेट झालं की मग त्याच्यातून वेळ मिळेल। आणि पहिलं तर काम आहे, कामातून मग वेळ काढून मग आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत। तर आणि कोणाची जास्त ओळख पण नाही झाली आहे, आता ओळख होते हळूहळू। शिपवरती 2 जण होते, तर त्यांनी मला ओळखलं, ते आधीपासून आपले व्हिडिओ बघायचे, तर त्यांनी तर मला ओळखलं आहे, म्हणजे अशी हळूहळू सगळ्यांसोबत ओळख होते। तर आतमधून तर शिप मी दाखवणारच आहे, त्याआधी जरा बॅक कॅमेरा ऑन करतो आणि तुम्ही बाहेरून शिप आधी बघून घ्या। तर आता तुम्ही बघितलात किती मोठी शिप आहे ती। आता व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटी वाटत असेल, पण रिअलमध्ये खूप मोठी शिप आहे। या शिपवरती क्रिकेट खेळायला पण खूप जागा आहे। लास्ट शिपवरचे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो शिपवरती। तर इथे आता क्रिकेट खेळतात की नाही का माहीत नाही, पण जागा तर खूप आहे क्रिकेट खेळायला। आणि ही जापनीज बिल्ड आहे। जापनीज बिल्डचा असा विषय असतो की ही शिप बाहेरून खूप मोठी असते, पण हिचं अकॉमोडेशन छोटं असतं। म्हणजे ह्या शिपचा पर्पज असतो की जास्तीत जास्त कार्गो याच्यामध्ये लोड झाला पाहिजे। अकॉमोडेशन म्हणजे आम्ही जे राहतो त्याला अकॉमोडेशन म्हणतात, आणि म्हणजे आमची रूम गॅली वगैरे। तर इथे जरा छोटी आहे। आणि आधीची शिप होती ती कोरियन बिल्ड होती। कोरियन बिल्डमध्ये अकॉमोडेशन पण खूप मोठं असतं, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल गॅली मेसरूम वगैरे खूप मोठे होते। आणि तुम्हाला वाटेल की आता एवढी मोठी शिप आहे तर ही रोलिंग वगैरे होत नसेल, म्हणजे हलत वगैरे नसेल शिप, तर असं काय नाही आहे। समुद्राच्या पुढ्यात तर काहीच नसतं, समुद्रात सगळंच हलवून टाकतो समुद्र, किती पण मोठी शिप असली तरी। आणि एम्प्टी शिप असेल तर अजूनच जास्त हलते, जरा लोडेड असेल तर एवढी हलत नाही।
तर अशी सर्व शिप आहे आणि बाहेरून तर तुम्ही आता बघितलात आणि आतमधून पण मी तुम्हाला दाखवेन. अजून आहेत खूप दिवस आपल्याकडे, अजून 8-8.5 महिने आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व शिप दाखवेन. आणि आता बाहेर ऊन पण भरपूर आहे. मी जातो आता आतमध्ये, झोपतो आता 2 तास. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.